नमस्कार मित्रांनो, सर्वात मोठी बातमी, बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनाला मोठं यश। बैठक सुरू असतानाच सरकारने काढला थेट जी.आर. काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया व्हिडिओच्या शेवटपर्यंत। सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा केली होती, मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी राज्यात सध्या सुरू आहे। यावरून शेतकरी नेते बच्चू कडू यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या आपल्या मागणीसाठी त्यांनी राज्यभरात दौरे केले। त्यापूर्वी त्यांनी उपोषण देखील केलं होतं। दरम्यान बच्चू कडू यांनी राज्यभर दौरे केल्यानंतर अखेर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नागपुरात आंदोलनाची हाक दिली। या आंदोलनाला प्रचंड गर्दी जमली होती। बच्चू कडू यांनी आंदोलन स्थळ सोडावे असे आदेश कोर्टाने बुधवारी दिले होते, मात्र त्यानंतर बच्चू कडू यांनी पोलिसांना एक पत्र लिहिलं होतं। पोलिसांनी आम्हाला 1 तासाच्या आत अटक करावी, अन्यथा आम्ही पुन्हा आंदोलन स्थळी येऊ असं बच्चू कडू यांनी म्हटलं होतं। दरम्यान जर निर्णय झाला नाही तर आम्ही रेल रोको करू असा गंभीर इशाराही त्यांनी दिला होता। त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाची दखल घेत बच्चू कडू यांना मुंबईमध्ये बैठकीसाठी बोलावलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली। या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांसोबतच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील उपस्थिती होती। अखेर बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मोठं यश आल्याचं पाहायला मिळत आहे। कर्जमाफीवर बैठक सुरू असतानाच सरकारने जी.आर. काढला आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकारी समितीची स्थापना करण्यात आली होती। 6 महिन्यांच्या आत समितीला कर्जमाफी संदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। यावेळी कर्जमाफीसाठी 30 जून 2026 रोजीची तारीख देण्यात आली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।